शिवजयंतीचं निमित्त आता तुम्ही जर बघितलं तर गणपती उत्सवात सुद्धा होतं. म्हणजे हे तुम्ही नृत्य आज साताऱ्यात पहिल्यांदा बघताय अशातला भाग नाही. ह्याच्या आधी सुद्धा गणपती देऊन गेलेले आहे. बऱ्याच गोष्टी म्हणजे सणावारात हे एक प्रकारचं नृत्य आहे आणि ह्या नृत्याच्या ह्याच्यानंच पाहावं. जर हे नृत्याच्या ह्याने जर पाहायला गेला तर तुम्हाला मला ह्यात नाही काय वाटत की ह्यात काय फार मोठी गोष्ट आहे म्हणून. तर दृष्टिकोन थोडासा ह्याचा करमणुकीचा असेल तर ह्यात काय प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं. निवेदन दिले दाभोळकरांनी, तुम्ही त्यांच्याशी काय चर्चेवर काय करणार आहे? नाही, अजून तर काही चर्चा अजून केलेली नाहीये. आता कार्यक्रम आहे, उद्या सकाळी वगैरे बोलील मी डॉक्टरांशी. त्यांनी माझ्यामध्ये व्हिडिओ पाहिले असतील किंवा नसतील, त्यांनी काय माहित नाही मला, किंवा त्यांनी आता काय त्यातनं हे घेतलंय, त्यांचं सुद्धा काय जे मत त्याचं हे झाले त्या सुद्धा बोलून चर्चेत न मारणी. कार्यक्रम होणार आहे का अघोरी नृत्य? कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम घेतलेला आहे, आपण ऍडव्हान्स दिलेला आहे. ती गरीब लोक त्यांनी बुकिंग सोडून आपल्या साताऱ्यासाठी आलेत. साधे रहिमतपूर सारख्या बारक्या ह्याच्यातनं शहरातनं आलेले. त्यांचं त्या रोजीरोटी त्यांची त्या ह्याच्यावर चालती, त्यामुळे त्यांची रोजीरोटी बुडवू नये असं मला वाटतंय. तर मी सगळ्यांनाच विनंती करतो की शिवजयंतीला कुठं गालबोट लागू नये आणि आपण एवढे दिवस जी परंपरा पाळली शिवजयंतीची तशीच ती कंटिन्यू राहावी आणि ह्याच्याकडे करमणूक म्हणून पाहावं. ह्याच्या व्यतिरिक्त काही दुसरा कोणी अर्थ काढू नये. आणि आतापर्यंत आम्ही अंधश्रद्धेला कधीच खतपाणी घातलेलं नाही, ह्याच्या सुद्धा पुढे घालणार नाही, ही एक ग्वाही देतो मी या ठिकाणी.